साई राम बच्चों, आज हम एक अगले पाठ के ओर चलते हैं। कौन सा पाठ है आपको मालूम है क्या? नहीं ना? यहाँ पहले से हम लिखी थी, क्या है? शिक्षा। पाठ का नाम है शिक्षा। क्या है बच्चों ये शिक्षा? क्या है? कन्नड़ में शिक्षण कहते हैं, ऐसे इंग्लिश में एजुकेशन कहते हैं, है ना? तो बच्चों, शिक्षा पाठ का कवि कौन है? ठाकुर गोपाल शरण सिम्हा। उनके बारे में कवि परिचय देखते हैं। ठाकुर गोपाल शरण सिम्हा 1892 से 1960 तक उनका काल गट है। इनका जन्म यानी रीव यानी झांसी में हुआ था। गोपाल ठाकुर शरण सिम्हा का जन्म कहाँ हुआ? झांसी में यानी रीव में हुआ था। ठीक है। माता का नाम क्या है? प्रभुराज कुमारी और पिता का नाम ठाकुर जगत बहादुर सिम्हा था। क्या है? माता का नाम यानी ठाकुर गोपाल ಶರಣ ಸಿಂಹ का माता का नाम ಅಮ್ಮನ ಹೆಸರು ಏನು ಮಕ್ಕಳೇ? ಅಮ್ಮನ ಹೆಸರು ಪ್ರಭುರಾಜ್ ಕುಮಾರಿ ಅಂತೇಳಿ, ಹಾಗೆ ಅಪ್ಪನ ಹೆಸರು पिता का नाम क्या है? जगत बहादुर सिम्हा था। जगत बहादुर सिम्हा किसका? ठाकुर गोपाल शरण सिम्हा का पिता का नाम क्या है? माता का नाम प्रभुराज कुमारी। माता प्रभुराज कुमारी। जैसे पिता का नाम जगत बहादुर सिम्हा। याद रखिए, शिक्षा का कविता का कवि कौन है? ठाकुर गोपाल शरण सिम्हा। जैसे उनका माता का नाम क्या है? हाँ, प्रभु राजकुमारी। जैसे पिता का नाम जगत बहादुर सिम्हा। ಇವರದ್ದು ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ ಸಿಂಹರ ತಂದೆಯ ಹೆಸರು ಹೀಗೆ ಜಗತ್ ಬಹದ್ದೂರ್ ಸಿಂಹ, ಹಾಗೆ ತಾಯಿಯ ಹೆಸರು ಪ್ರಭುರಾಜ್ ಕುಮಾರಿ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡಿ, ಪಿತಾಜಿ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಪ್ರಖಂಡ ಪಂಡಿತತೆ ಯಾರು? ಠಾಕೂರ್ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಹ ಅವರ ತಂದೆ ಸಂಸ್ಕೃತದ ಪ್ರಖಂಡ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನುರಿತ ಯಾರಾಗಿದ್ರು? पंडितरागिದ್ರು। ಹಾಗೆ पिताजी की देखरेखा में सिम्हा जी की शिक्षा प्रारंभ हुई। पिताजी की देखरेखा में कैसे? ಠಾಕೂರ್ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಗರ ಅವರ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವರ ತಂದೆಯ ಹೆಸರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಅವರ ಶಿಕ್ಷಣವು ಅವರಿಗೆ ದೊರೆತಿತ್ತು। ಹಾಗೆ 13 वर्ष की अवस्था में इन्होंने अंग्रेजी पढ़ना प्रारंभ किया। 13 वर्ष की उम्र में उन्होंने अंग्रेज यानी इंग्लिश एजुकेशन ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಭ್ಯಾಸ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇದೆಯಲ್ಲ ಆ ಭಾಷೆಯನ್ನು ಅವರು ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ತೊಡಗ್ತಾರೆ। इसी समय उनके पिता का देहांत हुआ। इसी समय पिता पढ़ा रहे थे, ಅವರು ಹೇಳಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಮಗನಿಗೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಯನ್ನು। ಆಗ ಅವರ ದೇಹಾಂತ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮರಣ ಸಂಭವಿಸ್ತದೆ। ಮೆಟ್ರಿಕುಲೇಷನ್ ಸೆ ಆಗೆ ವೇ ಪಡ್ನಾ ಸಕೆ। ಮೆಟ್ರಿಕುಲೇಷನ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 10th SSLC ಆದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಮುಂದಿನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ। ಯಾಕೆ? ಅವರ ತಂದೆಯ ಸಾವು ಬಂದ ಕಾರಣ।
अली नोड़ी, इनकी भाषा सरल और बोलचाल की है। इनकी भाषा ठाकुर प्रताप सिंह ಶರಣ ಸಿಂಹರ ಏನೋ ಭಾಷೆ ಉಂಟಲ್ಲ, ಸರಳ ಮತ್ತು ನಮಗೆಲ್ಲ ಸಾಮಾನ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸುಲಭವಾಗಿತ್ತು, ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿತ್ತು ಅವರ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ಹಾಗೆ ಮಹಾವೀರ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿ ಕಾ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ಇನ್ಕೋ ಬಹುತ್ ಮಿಲಾ. ಕ್ಯಾ ಹೇ? ಮಹಾವೀರ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿ ಅವರ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಇವರಿಗೆ ತುಂಬ ಸಿಕ್ಕಿದೆ. सरस्वती पत्रिका में इनकी कविताएं छापने लगी. ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣ ಸಿಂಹರ ಏನೋ ಕವಿತೆಗಳು ಉಂಟಲ್ಲ, ಅದು ಸರಸ್ವತಿ ಅನ್ನುವಂತಹ ಪತ್ರಿಕೆಗಳ ಮೂಲಕ ಪ್ರಕಟಣೆಗೊಂಡಿದೆ. छापने लगी. जगदालोक इनका महाकाव्य है. ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣ ಸಿಂಹರ ಏನೋ ಜಗದಾಲೋಕ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಮಹಾಕಾವ್ಯವಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ಮಾನ್ವಿ, ಕದಂಬಿನಿ, ज्योतिस्मती, संचिता, सुमन, वीरगीत और ग्रामिका इनके मुस्तक काव्य है. ಯಾವುದೆಲ್ಲ? ಮಾನ್ವಿ, ಕದಂಬಿನಿ, ಜ್ಯೋತಿಸ್ಮತಿ, ಸಂಚಿತಾ, ಸುಮನ್ ಇವುಗಳೆಲ್ಲ ಅವರ ಏನಾಗಿದೆ? ಮುಸ್ತಕ ಕಾವ್ಯವಾಗಿದೆ. ग्रामिका और जगदालोक उत्तर प्रदेश सरकार से पुरस्कृत है. ಅವರಿಗೆ ಯಾವುದು? ಗ್ರಾಮಿಕಾ ಮತ್ತು ಜಗದಾಲೋಕ ಅನ್ನುವಂಥ ಎರಡು ಕೃತಿಗಳಿಂದ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಅವರನ್ನು ಏನೋ ಸಮ್ಮಾನಿಸಲಾಗಿದೆ. ವೈಸೆ देखिए ಠಾಕೂರ್ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಹ ಅವರ ಶಿಕ್ಷಾ ಅನ್ನುವಂತಹ ಕವಿತೆಯನ್ನು ನೋಡೋಣ. इस कविता में कवि अनुभव के द्वारा शिक्षा प्राप्त करने के अनेक उदाहरण प्रस्तुत किया है. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಠಾಕೂರ್ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಗರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ? अनुभव के द्वारा, हम कहाँ से हमें अनुभव मिलता है? हाँ, एक बच्चे को घर पे माँ से पहले उन्होंने सीखते हैं, उसके बाद घर से आकर समाज से उन्हें बहुत सारे सीखने के लिए उन्हें मिलता है. वैसे उसने बड़े होकर क्या करते हैं? स्कूल जाते हैं. स्कूल में आकर उन्हें क्या करते हैं? हाँ, पढ़ाई से उन्हें अनुभव यानी सीखने को बहुत मिलते हैं. बच्चों, हम गलत करते हैं, ये मनुष्य का एक गुण है. गलत करना मनुष्य का स्वभाव है. क्या है? उस गलतों को हम क्या करना चाहिए? उस गलतों से हमने बहुत सारे सीखने के लिए मिलता है. उसे गलत ना दोहराने को हमें सीख मिलता है. यहाँ देखिए, कवि यहाँ भी इस तरह कहते हैं, अनुभव के द्वारा शिक्षा प्राप्त करने के अनेक उदाहरण प्रस्तुत करते हैं. जीवन में यश की प्राप्ति के लिए अनेक प्रकार की मुसीबतों का सामना करना पड़ता है. हमारा मनुष्य का जीवन अनेक कठिनाइयों से सामना करने के लिए प्रेरित देती है. वैसे सामना करने से हमें क्या होता है? हमें धैर्य मिलता है, सीखने को क्या मिलता है ना. तो यहाँ कहते हैं, जीवन में यश की प्राप्ति के लिए अनेक प्रकार की मुसीबतों का सामना करना पड़ता है. अनेक कठिनाइयों का हमें सामना करना पड़ता है. ಏನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ? ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಕಷ್ಟಗಳಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಸಿಗ್ತದೆ? ಸೀಕ್ನೆ ಕೇಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕಲಿಯುವಂತಹ ಒಂದು ಏನೋ ಕಲಿಯುವ ಏನೋ ಕಲಿಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಇದು ಸಿಗ್ತದೆ, ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಿಗ್ತದೆ ಕಷ್ಟಗಳಿಂದ. ಆಯಿತಾ? बिना परिश्रम के हम कभी सुख प्राप्त नहीं कर सकते. क्या है? बिना परिश्रम के बिना हम सुख नहीं हमें प्राप्त नहीं होता. क्या है? आप पढ़ाई के बिना आपको अच्छे मार्क मिल सकते हैं क्या? नहीं ना. इसी तरह आप घर पे ही रहते पढ़ाई करते हैं तो आप बहुत मेहनत करते हैं तो आपको आपका जीवन के आगे में आप सुख प्राप्त करते हैं, सुख आपको मिलता है. इसलिए आप यह कहते हैं कवि क्या है? सुख प्राप्त करने के लिए हम परिश्रम करना ज़रूरी है, हम परिश्रम करना चाहिए. यह देखिए, मुसीबत का अर्थ कठिनाई. शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा.
लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। क्या है? शिशु ने दुनिया में आकर, शिशु का अर्थ क्या है? क्या है बच्चों? शिशु का अर्थ कन्नड़ में मगु, हागे इंग्लिश में चाइल्ड कहते हैं। शिशु का अर्थ चाइल्ड। शिशु ने दुनिया में आकर, दुनिया का अर्थ क्या है? जगत। दुनिया, जगत। शिशु ने क्या करते हैं? दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा। बच्चों, एक शिशु दुनिया में आकर आते हैं तो वो रो रो कर क्या कहते हैं? हंसना सीखते हैं। क्या? लघु होकर बढ़ना सीखा। लघु होकर, वो लघु का अर्थ छोटा, लघु यानी छोटा, छोटा। वैसे बढ़ना, बढ़ना का अर्थ क्या है? बढ़ना सामान्य अर्थ है दोड्डा। लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। गिर गिरते उन्हें बच्चों को आप देखते हैं कैसे एक साल की बच्चे को आप देखते पता चलता है आपको क्या है? वो उन्होंने कोशिश करता है उठने के लिए, वो खड़े होकर उठना के लिए वो कोशिश करते हैं, लेकिन वो गिरते हैं। गिर गिर कर उसने पुनः क्या कहते हैं? प्रयत्न करते हैं। इसे शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा। ಮಗು ಈ ಏನೋ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ, ಈ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಏನಾಗ್ತದೆ? ರೋ ರೋ ಕರ್ ಹಸನ ಸೀಖ, ಕೂಗ್ತಾ ಕೂಗ್ತಾ ಅದು ನಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತದೆ. ಹಾಗೆ ಲಘು ಹೋಕರ್ ಬಡ್ನಾ ಸೀಖ, ಚಿಕ್ಕದಿದ್ದು ದೊಡ್ಡದಾಗ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ, ಕಲಿತದೆ. ದೊಡ್ಡದಾಗಿ ಅದು ಏನನ್ನಾದರೂ ಒಂದನ್ನು ಕಲಿದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತದೆ. गिर गिर कर चलना सीखा। बच्चे ने गिर गिर कर, गिरते गिरते उसने चलने के लिए सीखते हैं। गिर गिर कर बिದ್ದು ಬಿದ್ದು ಅದು ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತದೆ. ಹಾಗೆ कितने ही चक्कर काकर चंगों ने चढ़ना सीखा, उर्दे छेद कर अपना मुरली ने गाना सीखा। कितने ही चक्कर काकर इधर उधर घूमते, चंगों ने यानी पतंगा गालिपट ने चढ़ना सीखा। कितने ही चक्कर काकर, इतने इधर उधर घूमते, पतंग ने क्या कहते हैं? चढ़ने के लिए सीखते हैं। क्या है? ಗಾಳಿಪಟ ಏನು ಮಾಡ್ತದೆ? ಆಚೆ ಈಚೆ ಏನೋ ಆಚೆ ಈಚೆ ಹೋಗ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆಕಾಶಕ್ಕೆ ನೀವು ಗಾಳಿಪಟ ಬಿಟ್ಟಾಗ ನೋಡ್ಬೋದು, ಆಚೆ ಈಚೆ ಹೋಗ್ತಾ ಅದು ಏನು ಮಾಡ್ತದೆ? ಏನೋ ಹಾರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತದೆ. ಯಾವುದು? ಗಾಳಿಪಟ. ಹಾಗೆ ಊರು ಛೇದಕರ, ಊರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಎದೆ, ಛೇದಕರ ಅಪ್ಪನ ಮುರಳಿನೇ ಗಾನ ಸೀಕ. ಒಂದು ಕೊಳಲು, ಮುರಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕೊಳಲು. ಈ ಕೊಳಲು ಗಾನ ಏನೋ, ಕೊಳಲು ಅದರ ಏನೋ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಬರಬೇಕಾದ್ರೆ, ಅದರ ಸ್ವರ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತದೆ? ಅದರ ಎದೆಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೊಡೆದು ಛೇದಕರ ಅಪ್ಪನ ಏನೋ ಅದು ಮುರಳಿ, ಮುರಳಿ ಏನು ಮಾಡ್ತದೆ? ಗಾನವನ್ನು ಕಲಿತದೆ, ಹಾಡಲಿಕ್ಕೆ ಅದು ಕಲಿತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂತೇಳಿದರೆ ಎಷ್ಟೋ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಎದುರಿಸಿಯೂ ಅದು ಏನು ಮಾಡ್ತದೆ? ಏನನ್ನಾದರೂ ಒಂದು ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತದೆ. ಮಿಟ್ ಮಿಟ್ಕರು ವರಿದಾರೋನೆ ಪಾನಿ ಬರ್ಸಾನಾ ಸೀಕ. ಮಿಟ್ ಮಿಟ್ಕರ್ ಕರಗಿ ವಾರಿದಾರೋನೆ ಬಾದಲ ಪಾನಿ ಬರ್ಸಾನಾ ಸೀಕ. ನೀರು ಏನೋ ಹರಿಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಸ್ತದೆ. ಏನೋ ಮಿಟ್ ಕರಗಿ ಮೋಡಗಳು ಏನು ಮಾಡ್ತದೆ? ನೀರನ್ನು ಮಳೆಯನ್ನಾಗಿ ಹರಿಸ್ತದೆ. ಅದು ಕೂಡ ಏನೋ ಕಲಿತದೆ, ಹರಿಯುವುದನ್ನು ಅದು ಕಲಿತದೆ. ಯಾವುದು? ಮೋಡ. ಹಾಗೆ ತರುಗಿರಿವರ್ ಸೆ ಗಿರಿಗಿರಿಕರ್ ನದಿಯೋನೆ ಬಹನಾ ಸೀಕ. ಗಿರಿವರ್ ಯಾನೆ ಅರ್ಥ ಪರ್ವತ. ಪರ್ವತೋನ್ಸೆ ಗಿರ್ಕರ ನದಿಯೋನೆ ಬಹನಾ ಸೀಕ. ಏನೋ ಪರ್ವತದಿಂದ ಹರಿದು ಬಂದು ನೀರು ಏನಾಗ್ತದೆ? ನದಿಗಳು ಹರಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತದೆ, ಹರಿಲಿಕ್ಕೆ ಅದು ಕಲಿತದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನೋ ಇದ್ಲೇ ಟೋಟಲಾಗಿ ಏನು ಹೇಳೋದು? ಯಾವುದರಿಂದ ಎಲ್ಲ ನಾವು ಕಲಿಬಹುದು ಅನ್ನುವಂತಹ ಏನೋ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೆಲ್ಲ? ಮಗು. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮಗುವಿನ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಶಿಶುನೇ ದುನಿಯಾ ಮೇ ಆಕರ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ, ಕ್ಯಾ
करते हैं, इस तरह यहाँ बताते हैं. क्या है, ಮಗು ಈ ಭೂಮಿಗೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಏನೋ ಕೂಗ್ತಾ ಕೂಗ್ತಾ ಅಳ್ತಾ ಅಳ್ತಾ ಅದೇನು ಕಲಿತದೆ, ನಗಲಿಕ್ಕೆ ಕಲಿತದೆ, ನಗುವನ್ನು ಅದು ಏನೋ ಕಲಿತದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಲಘು ಹೋಕರ್ ಬಡ್ನಾ ಸೀಕ, ಚಿಕ್ಕದಿದ್ದು ಅದು ದೊಡ್ಡದಾಗ್ತಾ ಏನನ್ನಾದರೂ ಒಂದು ಕಲಿತದೆ. ಕಿತನೆ ಹಿ ಚಕ್ಕರ್ ಕಾಕರ್ ಚಂಗೋನೆ ಚಡನಾ ಚೀಕ, ಎಷ್ಟೋ ಒಂದು ಏನೋ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿಯೋ ಏನೋ ಇದು ಪತಂಗ ಉಂಟಲ್ಲ, ಗಾಳಿಪಟ ಉಂಟಲ್ಲ, ಅದು ಹಾರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತದೆ. ಹಾಗೆ ಎಷ್ಟೋ ನೋವುಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿಯೋ ಕೊಳಲು ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಅದರ ಮಧುರವಾದ ಸ್ವರವನ್ನು ಅದು ಹೊರಹೊಮ್ಮುತ್ತದೆ, ಅದು ಕೂಡ ಕಲಿತದೆ. ಮಿಟ ಮಿಟಕರು ವರಿದಾರೋನೆ ಪಾನಿ ಬರ್ಸಾನ ಸೀಕ, ಕರಗಿ ಕರಗಿ ಮೋಡಗಳು ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಮಳೆಯನ್ನು ಹನಿಸ್ತದೆ. ಹಾಗೆ ಪರ್ವತಗಳು ಗಿರಿಗಿರ್ಕರು ಪರ್ವತವು ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ನದಿ ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಪರ್ವತಗಳಿಂದೆಲ್ಲ ನೀರು ಬಂದೇನು ಆಗ್ತದೆ, ನದಿ ತುಂಬಿ ಹರಿತದೆ, ಅದು ಕೂಡ ಹರಿಯುವುದನ್ನು ಕಲಿತದೆ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂಥೇಳಿದರೆ ನಾವು ಕಷ್ಟಗಳು ನಮಗೆ ಬಂದ ಹಾಗೆ ನಾವು ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೇವೆ, ಆ ಕಷ್ಟಗಳಿಂದ ಕಲಿತೇವೆ. कष्टों से हम सीखने के लिए मिलता है. ठीक है, यहाँ मैं कुछ प्रश्न पूछती हूँ. शिशु ने रो रो कर क्या सीखा है? शिशु यानी बच्चा दुनिया में आकर क्या सीखता है? शिशु ने दुनिया में आकर हंसना सीखते हैं. ठीक है. शिशु ने लघु होकर क्या सीखा? शिशु ने लघु होकर बढ़ना सीखा. वैसे शिशु ने चलना कैसे सीखा है? शिशु ने चलना गिर गिर कर सीखा है. शिशु ने सब कुछ कहाँ आकर सीखा है? शिशु ने इस दुनिया में आकर चलना सीखा है. ठीक है. यहाँ होमवर्क यानी गृह कार्य विलोम शब्द लिखना है. विलोम शब्द लिखिए. रोना लिखना है आपको. विलोम शब्द लिखिए बच्चों. रोना, चढ़ना, नेक्स्ट मिटना, नेक्स्ट गिरना. ये होमवर्क है, गृह कार्य है, गृह कार्य. ठीक है बच्चों, इतना सा आज के क्लास के लिए काफ़ी है. धन्यवाद.